नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वी भूगोलचा 9वा धडा आहे व्यापार. आणि या व्यापार धड्याचा स्वाध्याय आहे. इथे संपूर्ण स्वाध्याय आपण सोडवलाय. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. प्रश्न पहिला आहे, खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण लिहा. देशांतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार. तर महाराष्ट्र पंजाब हे देशांतर्गत व्यापार आहे आणि भारत जपान हे आंतरराष्ट्रीय व्यापार. लासलगाव व पुणे हे देशांतर्गत आहेत, तर चीन व कॅनडा आणि भारत व युरोपियन संघ हे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधानांसाठी आयात व निर्यात यापैकी योग्य शब्द लिहा. विधान, भारत मध्य पूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो. उत्तर आहे आयात. 2, कॅनडामधून आशिया देशांकडे गहू विक्रीसाठी पाठवला जातो, याला म्हणतात निर्यात. जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो, हे झालं निर्यात. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. भारत देश हा स्वयंपूर्ण आहे. उत्तर आहे भारत देश हा स्वयंपूर्ण नाही. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते त्या ठिकाणी त्या वस्तूंना मागणी नसते. तर उत्तर आहे ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते त्या ठिकाणाहून त्या वस्तूंचा पुरवठा होतो. प्रश्न क्रमांक ई, स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज सोपी असते. उत्तर, स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया कठीण व गुंतागुंतीची असते. प्रश्न क्रमांक ई, आग्नेय आशियातील देशात आर्थिक विकास असे सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सारखी संघटना काम करते. उत्तर, आग्नेय आशियातील देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते. प्रश्न क्रमांक 4, पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहायचा आहे. 1, सृष्टीने किराणा दुकानातील अर्धा किलो साखर आणली, तर हा किरकोळ व्यापार झाला. 2, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला, हा देशांतर्गत व्यापार झाला. आणि समीरने आपल्या देशातील डाळिंबाची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली, हा घाऊक व्यापार झाला. प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायचे. व्यापारांचे वर्गीकरण दर्शवणारा ओघ तक्ता तयार करा. आपण बघा व्यापाराचा प्रकार, वस्तूच्या प्रमाणानुसार वस्तूंची नगसंख्या, घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार, आणि प्रदेश विस्तारानुसार देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार. 2, व्यापार संतुलन प्रकारातील फरक सांगा. 1, प्रतिकूल व्यापार संतुलन जेव्हा आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. 2, अनुकूल व्यापार संतुलन जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. 3, संतुलित व्यापार जेव्हा आयातीचे मूल्य व निर्यातीचे मूल्य जवळपास सारखेच असते त्या संतुलित व्यापार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा. उत्तर, 1, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे. 2, व्यापार विषयक मतभेद हाताळणे. 3, सदस्य राष्ट्रांच्या व्यापार विषयक धोरणावर देखरेख ठेवणे. 4, विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करणे. प्रश्न क्रमांक 4, आशिया खंडातील महत्त्वाच्या व्यापारी संघटनेचे कार्य लिहा. उत्तर, 1, आग्नेय आशिया देशात आर्थिक विकास घडवून आणणे. 2, सदस्य देशात सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे. 3, प्रादेशिक शांततेत प्रोत्साहन देणे. 4, सदस्य देशांना व्यापार वृद्धीसाठी कर सवलती देण्यास प्रवृत्त करणे. प्रश्न 5, ओपेक व आपेक या व्यापारी संघटनाच्या कार्यातील फरक सांगा. ओपेक म्हणजे ही खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे. तर आपेक ही आशियाई प्रांतात महासागर क्षेत्रातील देशांची प्रादेशिक संघटना आहे. ओपेक हे खनिज तेलाच्या निर्यातीत व्यापारात सुसूत्रता राखते, तर आपेक हे सदस्य देशातील आर्थिक व तांत्रिक सहकार्यात सूत्रता आणते. प्रश्न क्रमांक 5, शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा. 1, पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल विकतो. शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसे आणि यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे. 2, विपणनाचे तंत्र आकलन करणारा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो.
त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो आणि शहरातील सुपरमार्केट किंवा मॉलशी संपर्क साधतो. त्यांच्या समोर आपल्या मालाची गुणवत्ता, प्रतवारी व दराची माहिती सादर करतो. 3. सुपरमार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात. 4. नियमित ग्राहकांच्या उपलब्धतेमुळे त्या उत्पादनाला चालना मिळते. 5. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणन तंत्र उपयुक्त, किफायतशीर आणि अधिक नफा मिळवून देणारे आहे. प्रश्न क्रमांक 6 वर दिलेल्या काही देशांच्या आयात निर्यातीच्या माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व सदर देशाच्या व्यापार संतुलनाबद्दल लिहा. तर इथे आपला हा जोड स्तंभालेख आहे आणि त्याप्रमाणे आपण इथे माहिती भरली आहे ती व्यवस्थित वाचून घ्या. उपक्रम शिक्षकांच्या मदतीने मार्गदर्शनानुसार खालील उपक्रम वर्गात करा. एखाद्या उत्पादनाची उत्कृष्ट जाहिरात तयार करून तुमच्या उत्पादनाच्या जाहिरातीला वर्गात जास्तीत जास्त पसंती मिळवा. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय सोडवलाय. तुम्हाला कुठला उपक्रम हवा असेल तर कमेंट करून सांगा. त्याप्रमाणे तो व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर अपलोड करतो. तर तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.